बॉलिवूडचा सिंगर सोनू निगम एका वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलाय आणि काही दिवसांपूर्वीच बंगलोरमध्ये तो एका कॉन्सर्टमध्ये उपस्थित झाला होता, ज्यामध्ये त्याला कन्नड भाषेत गीत गाण्यासाठी सांगितलं गेलं आणि त्यानंतर वाद निर्माण झाला. आणि आता सोनू निगमने एक व्हिडिओ प्रसारित केलाय आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टीचं त्याने विश्लेषण केलंय की मी ते विश्लेषण करताना त्याने पहलगामचा देखील मुद्दा यामध्ये घेतला आणि त्याच विरोधात सोनू निगमवरती एक FIR देखील दाखल झालाय. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय तेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी कल्पेश, आपण पाहतात KDP न्यूज. आणि सगळ्यात आधी ही जी घटना आहे ही 25 एप्रिलला ईस्ट पॉइंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बंगलोरमध्ये सोनू निगम हा परफॉर्मन्स करत होता आणि त्याच दरम्यान त्या कॉन्सर्टमध्ये सोनू निगम आपलं गाणं गात होता. आणि त्या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही बघितलं, जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, त्या व्हायरल व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं, जो सगळ्यात आधी जो व्हिडिओ आला होता कॉन्सर्टचा, त्याच्यामध्ये सोनू निगम हे सांगताना दिसतोय की तिथून एक मुलगा आहे जो मला थ्रेटन करतोय, धमकवतोय की तुम्ही कन्नडामध्ये गाणं गायलं पाहिजे, तुम्ही कन्नडामध्ये गाणं गा. आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये सोनू निगमने खूप काही सांगितलं. तेच जर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर सोनू निगमने सांगितलं की मला चांगलं नाही वाटलं की मला तिथून एक मुलगा ज्याचं वय एवढं नाही, की ज्याच्या वयाच्या आधीपासून मी कन्नड गाणे गातोय आणि तो मला चुकीच्या पद्धतीने तिथून धमकी देतोय. कन्नड हेच कारण आहे की पहलगाम मध्ये जे झालं, म्हणजे त्याने हे सांगण्याचा प्रयत्न केला की पहलगाम मध्ये जे झालं त्याचं कारण असं त्या व्हिडिओमध्ये तो सांगताना दिसतोय किंवा तुम्हाला बघण्यामध्ये येईल. मी आता तो तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय की त्या कॉन्सर्टमध्ये सोनू निगमने नक्की काय म्हटलं होतं. जब भी आता हूँ मैं बहुत प्यार से आता हूँ. मैं शोज तो रोज करते हैं हम लोग, लेकिन जब कभी कर्नाटका में कहीं भी शो होता है तो हम बहुत इज्जत से आते हैं, बहुत इज्जत से, क्योंकि आप लोगों ने हमें अपना परिवार माना है. मुझे अच्छा नहीं लगा कि वहां पे एक लड़का जिसकी उम्र मतलब इतनी जो उसकी उम्र नहीं होगी उससे ज्यादा, तो उसके पहले से मैं कन्नड़ गाने गा रहा हूँ और वो यहाँ पे मुझे he was so rudely threatening me कि कन्नड़ा. यही कारण है पहलगाम में जो हुआ है ना, यही कारण है जो कर रहे हो यहाँ पे, जो किया था ना अभी. ये देखो तो व्हिडिओ नंतर खूप मोठा वाद निर्माण झाला. खूप लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं की सोनू निगम याचा उद्देश नेमका काही वेगळा होता आणि जी काही घटना त्यांच्यासोबत झाली ती वेगळी होती आणि व्हिडिओ हा वेगळ्या पद्धतीने व्हायरल केला गेला. त्यानंतर बंगळुरूच्या कन्नड समर्थकांनी त्यांच्या विरोधामध्ये एक FIR देखील दाखल केली आणि त्या FIR मध्ये नेमकं काय आहे, सिंगरच्या विरोधामध्ये कायद्यानं कठोर कारवाईची मागणी केली होती आणि काही धारा लावण्यात यावा आणि या धारांमध्ये त्यांच्यावरती कारवाई व्हावी. अवलहल्ली पोलिसांनी शनिवारी भारतीय न्याय संहिता धारा 351(1), 352 आणि 353 या धारांच्या अंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे, ज्याच्यावरती सोनू निगम यांच्यावरती ही FIR दाखल करण्यात आली आहे. ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणावरती जो व्हिडिओ व्हायरल होत होता, जास्त प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर सोनू निगम याने एक व्हिडिओ बनवला आणि तो देखील त्याने सोशल मीडियावरती टाकला आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऐकू शकतात की ते जे 5 लोक होते त्यांना हे सांगणं आणि आठवण करून देणं खूप गरजेचं होतं की पहलगाम मध्ये जेव्हा पॅन्ट उतरवली गेली होती तेव्हा त्यांनी भाषा विचारली नव्हती. हे त्यांनी आपला जो दुसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलंय
त्याच्यामध्ये हे सांगितलंय. एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघा. एक होता है कन्नडा 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 कन्नडा, और एक होता है कन्नडा कन्नडा कन्नडा. फर्क है दोनों में. सिर्फ 4-5 गुंडे टाइप थे जो वहां पे चिल्ला रहे थे. उनको इनफैक्ट वहां के हजारों लोग मना भी कर रहे थे. रोका लड़कियां, मुझे याद है उनको चिल्ला रही बोली थी मत करो ऐसे, डोंट डिस्टर्ब द सीन. उन पांचों को ये बताना और ये याद दिलाना बहुत जरूरी था कि पहलगाम में जब पैंट उतारी गई थी तो भाषा नहीं पूछी गई थी. और कन्नडिगाज बहुत ही प्यारे लोग होते हैं. आप लोग कमेंट्स में ये मत सोचिए कि वहाँ पे कुछ ऐसी वेव चल रही है, ऐसा कुछ नहीं है. हर जगह पे 4-5 ऐसे गंदे लोग होते हैं जो हर प्रांत में, आई एम श्योर हर आपके किसी भी स्टेट में होंगे, पर उनको ये याद दिलाना बहुत जरूरी है. यू कैन नॉट अलाउ देम टू थ्रेटन यू एज एन ऑडियंस टू मेक यू सिंग. सारी दुनिया प्यार से आपसे कर रही है. हम आते भी हैं तो 1 घंटे का सेट लेकर आता हूँ पूरा कन्नड़ा गाने का, क्योंकि मैंने तो कहा भी था स्टेज पर, कितनी बार कहा था मैंने. बट अगर जो लोगों को उकसाते हैं उनको उसी समय रोकना बहुत जरूरी है, क्योंकि ये बवासीर बन जाता है फिर बाद में. तो प्यार की भूमि में नफरत के बीज अगर कोई बो रहा है तो उसको रोकना पड़ेगा, क्योंकि ये फसल बाद में हमें ही काटनी पड़ेगी. कन्नडिगाज आर ब्यूटीफुल पीपल, सो प्लीज डू नॉट जनरलाइज देम. सिर्फ 4 या 5 लड़के थे जो मुझे हम आंखों में देख के गुस्से से, मेरे पहले गाने के बाद में, नॉट इवन लाइक हाफ एन आवर ऑफ द शो, फर्स्ट सॉन्ग मैंने गाना खत्म किया एंड दे स्टार्टेड लुकिंग एट मी, नॉट डिमांडिंग, दे वर थ्रेटनिंग. You can ask the people who were around them. Okay. So, तुम्ही सोनू निगमचा हा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ बघितला, परंतु हे बघणं गरजेचं आहे की सोनू निगम नेहमी आपल्या या अशा प्रकारच्या वक्तव्यांनी नेहमी चर्चेमध्ये असतो, नेहमीच चर्चांमध्ये असतो. आणि मला माहित नाही की त्यांनी पहलगामच्या अटॅकला जोडून काय सांगितलं असेल. त्यानंतर जे स्पष्टीकरण आलं त्याच्यामध्ये देखील त्यांनी याच्यावरती मत मांडलंय, परंतु हे सर्व कुठल्या पद्धतीने मांडलंय. त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं देखील आहे की कन्नड जे लोक आहेत ते खूप चांगले असतात आणि प्रत्येक राज्यामध्ये काही लोक हे थोड्या प्रमाणामध्ये खराब पण असतात आणि ते धमकावतात, जे लोकांना उकसवतात. जे लोक अशा पद्धतीची वागणूक करतात, उकसवतात, लोकांना भडकवतात, त्यांना तिथंच रोखलं पाहिजे. तर सोनू निगमने या संपूर्ण प्रकरणावरती स्पष्टीकरण देखील दिलंय व्हिडिओच्या माध्यमातून. ते देखील आम्ही तुम्हाला दाखवलं. सोनू निगमने या संपूर्ण वादावरती एक स्पष्टीकरण दिलंय, त्याच्यावरती त्याने व्हिडिओ बनवून तो पोस्ट केलाय. तो व्हिडिओ देखील आम्ही तुम्हाला दाखवला. आणि ह्या गोष्टीवरती आमचं सतत लक्ष असणार आहे. याच्या बाबतीत पुढे जीही नवीन माहिती येईल ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.